माझ्या मित्रमैत्रिणींनो, सीटेड रिसोर्सेस व तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिमत्वाचे कसे प्रकार पडतात, क्रेशमरचं, त्याच्यानंतर शेल्डन आणि कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे कसे कसे प्रकार बघितले आहेत ते आपण बघितलेलं आहे, मागील व्हिडिओमध्ये झालेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण नॉम चॉम्स्की यांच्याबद्दल बघणार आहोत। हे कसे आहे, यांचं भाषाबद्दल हे काय म्हणतात, मुलांमध्ये भाषेची जी क्षमता असते ती जन्मजात असते का, की त्यांना काही शिकतात, ते काय कसं करतात, लहानपणीच मुलं बोबडे बोलतात, ते कसं काय बोलतात, हे सगळे यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहे। तर आता मग स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले बघा, नॉम चॉम्स्की यांचा जन्म बघा 7 डिसेंबर 1928 चा आहे। जन्म काही विचारत नाही, परंतु जस्ट तुम्हाला नॉमिनल एक माहिती असावी म्हणून तो जन्म सांगितलेला आहे। त्यानंतर बघा, यांचं अकॅडमिक वर्क आहे। यांचं अकॅडमिक वर्क यांनी कुठे कोणत्या क्षेत्रामध्ये वर्क केलंय, तर त्यांनी बघा लिंग्विस्टिक मध्ये केलं, एनालिटिक कॉग्निटिव्ह सायन्स आणि पॉलिटिकल क्रिटिसिझम मध्ये त्यांचं अकॅडमिक वर्क आहे। ओके, पुढे बघा प्रायमरी थेअरी। आता ही जी थेअरी काय आहे ती आपण बघूया। थेअरी मध्ये त्यांनी सांगितलंय की ह्युमन आर बॉर्न विथ अन इननेट कॅपॅसिटी फॉर लँग्वेज नोन ॲज युनिव्हर्सल ग्रामर। काय म्हणतात ते, की ह्युमन आर बॉर्न विथ अन इननेट कॅपॅसिटी, जन्मजातच क्षमता असते मुलांमध्ये, जन्मजात क्षमता असते कशाची, लँग्वेज अक्वायर करायची। ओके, लँग्वेज बोलण्याची। लहानपणी तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मूल राहते, त्याच्यामध्ये कसं ते म्हणजे बोबडे बोलतात, त्याच्या अगोदर पण समजा ते समजा बाबा असं बोलतात ना, ते लहान लहान मुलं, आत्या वगैरे असं लहान लहान शब्द ते काढतात असे नॉर्मल। तर ते काय म्हणतात, त्यांच्यामध्ये ते जन्मजात क्षमता राहते, इननेट कॅपॅसिटी असते त्यांच्यामध्ये ही लँग्वेज अक्विजिशन करायची, त्यांच्याकडे जन्मजात कॅपॅसिटी असते। अच्छा, यांनी LAD बद्दल सांगितलेलं, लँग्वेज अक्विजिशन डिव्हाइस। आपण बघूया ते काय आहे ते। समोर चला, त्यांनी सांगितले की चॉम्स्की अमूर्त भाषिक व्यवस्था नाकारतात। चॉम्स्की हे जे शास्त्रज्ञ आहे ते काय करतात, अमूर्त भाषिक व्यवस्था तुमचं नाकारतात आणि व्यक्तिगत क्षमतेवरती काय करतात, पूर्णपणे भर देतात। आणि त्यांच्यामध्ये क्षमता ह्या काय असतात, ह्या मानसिक स्तरावर असतात आणि शारीरिक असतात, त्यांना राहत नाही। आता बघा, चिल्ड्रन डोंट लर्न लँग्वेज प्युअरली थ्रू एन्व्हायरमेंटल इनपुट बट रादर पर्सन इंटरप्ट। चिल्ड्रन काय करतात की लँग्वेज डोंट लर्न लँग्वेज एन्व्हायरमेंटल इनपुट कोणते लँग्वेज शिकत नाही, पण त्यांच्याकडे काय असते की ते पर्सन इंटरनल, आत्मदूर, जन्मजात त्यांच्याकडे। बघा तुम्हाला काय असतं माहितीये का, पेडागॉजीचे प्रश्न उत्तर जे येतात ना, म्हणजे हिंदी पेडागॉजी म्हणा, मराठी पेडागॉजी म्हणा, तुमची इंग्लिश पेडागॉजी म्हणा, यामध्ये नॉम चॉम्स्कीचा प्रश्न येतो। ओके, त्यामध्ये नॉम चॉम्स्की सांगतात, त्यांचं वाक्य पण येते बरं का, त्यांचं वाक्य येते काय ते आपल्याला असं येऊ शकते, ह्युमन आर किंवा मग चिल्ड्रन आर बॉर्न विथ अन इननेट कॅपॅसिटी फॉर लँग्वेज, असंही काही येऊ शकते। मग आता एक कोणी म्हटलंय तर तुम्हाला 2-4 शास्त्र तुम्हाला लिहून देतील आणि तुम्हाला त्यामधनं शोधावं लागेल, है ना, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांनी काय काय सांगितलेलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, हे झालं एवढं। आणि हे पण एक लक्षात ठेवण्याचं वाक्य आहे की चिल्ड्रन डोंट लर्न लँग्वेज प्युअरली थ्रू एन्व्हायरमेंटल इनपुट बट रादर पर्सन इंटरप्ट, हे सुद्धा वाक्य लक्षात ठेवायचं आहे। पुढे त्यांनी ह्या ज्या घटकाबद्दल सांगितलेलं आहे LAD बद्दल, हे आपण आता समोर बघूया। बघा आता समोर बघूया आपण। आता नॉम चॉम्स्कीच्या मते काय आहे की मानवाला ज्या काही क्षमता आपण बघतो ना, व्यक्तिगत क्षमता असते, त्यांच्या भाषिक क्षमता असते, या क्षमता आहे ना, या जन्मजात प्राप्त झालेल्या राहतात आणि भाषा शिकण्याची ती जैविक स्वरूपाची जी काही यंत्रणा असते ती मानवी मनातच राहते। पुढे बघूया। आता बघा LAD, लँग्वेज ऍप्लिकेशन डिव्हाइस। आता हे फार महत्वाचं आहे बाबा, कारण की माहितीये का, पेपर मध्ये प्रश्न येतो की लँग्वेज ऍप्लिकेशन डिव्हाइस बद्दल कोणी सांगितले आहे, किंवा LAD बद्दल कोणी सांगितले, किंवा भाषा मराठीमध्ये येऊ शकते, भाषा सर्जनतेच्या क्षमतेबद्दल कोणी सांगितलेलं आहे। तर ह्या प्रश्नात जर तुम्हाला आलं पाहिजे बरोबर की नेमकं कोणी सांगितलेलं आहे। तर आता बघा, जे LAD आहे, इट इज अन इम्पॉर्टंट हायपोथेटिकल मॉडेल इन द ब्रेन दॅट एनेबल चिल्ड्रन टू प्रोसेस लिंग्विस्टिक इन्फॉर्मेशन अँड एक्सट्रॅक्ट द रूट्स ऑफ देअर नेटिव्ह लँग्वेज। हे काय, हे एक हायपोथेटिकल मॉडेल आहे आणि इन द ब्रेन मधलं दॅट एनेबल्स चिल्ड्रन टू प्रोसेस लिंग्विस्टिक इन्फॉर्मेशन अँड एक्सट्रॅक्ट द रूट्स ऑफ देअर नेटिव्ह लँग्वेज। हे झालं तुमचं LAD। ओके, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा, लहान मूल याला सर्व भाषिक क्षमता ज्ञात नसूनही असंख्य शब्दाची आणि वाक्यांची ते निर्मिती करू शकतात, याचे कारण त्याला जन्मजात प्राप्त झालेली मानसिक क्षमता हेच आहे। लहान मूल हे जे काही आहे ना, हे काय करत माहितीये का, याला सर्वच प्रकारची भाषिक क्षमता ज्ञात राहत नाही, सर्वच प्रकारची भाषिक क्षमता ज्ञात नसूनही हे लहान मूल चांगल्या प्रकारे
असंख्य शब्दाची आणि वाक्याची ते निर्मिती करू शकतात। आणि याचे कारण काय की त्याला जन्मजात प्राप्त झालेली भाषा। आपण बघतो लहान मूल जसं राहते 3 महिन्याचं राहते 4 महिन्याचं राहते, ते काय करतात की बोलतात ना 6 महिने शाळेत जायच्या अगोदरच सगळं पद्धतशीर ते बोलतात। का बरं बोलतात? कारण की त्यांना ते जन्मजात प्राप्त झालेली भाषिक शब्द। बरेचसे मुलं आपण बघितलेलं बघा, ते काय त्यांना ते शब्दाची ओळख राहत नाही। म्हणजे समजा आता बरेचसे लहान मुलं आहेत, समजा तुमचं 1 वर्षात झाले तर शाळेत जाण्याच्या अगोदरचे म्हणजे तुमचं LKG UKG मध्ये नर्सरी जाण्याच्या अगोदर मुलं काय करतात, घरी बोलतात। होऊ शकते त्यांना शब्द ओळख नसेल परंतु ते बोलतात ना, ते बोलतात परंतु त्यांना शब्द ओळख राहत नाही परंतु ते बोलतात। हा आता बरंचसं फॉरवर्ड आहे, बरंचसं तुम्ही शिकवलं जाते मुलांना, घरातून शिकवलं जाते, सर्व गोष्टी होते, परंतु कुठेतरी ही गोष्ट आहे की त्यांना अगोदरच ह्या गोष्टी माहिती राहतात, अगोदरच ते बोलतात। का बोलतात? कारण सराउंडिंग मधून ते बोलतात, आई बोलते, बाबा बोलते, अशा प्रकारचा अचानकपणे त्यांच्यामध्ये आपसुकच त्याच्यातून ते शब्द निघतात। का बरं निघतात? कारण की त्यांना ती जी क्षमता आहे ना ती जन्मजात प्राप्त झालेली असते। आलं लक्षात तुमच्या? आणि ही जी क्षमता आहे ना, ह्या ज्या भाषिक क्षमता आहे ना, ह्या दुहेरी स्वरूपाच्या असतात। या कशा स्वरूपाच्या असतात? या ज्या भाषिक क्षमता आहेत या तुमच्या दुहेरी स्वरूपाच्या असतात। ओके, आता या दुहेरी स्वरूपाच्या कशा आहे भाषिक क्षमता ही आता बघा। असंख्य शब्द, वाक्य निर्माण करण्याची उत्पादन क्षमता आणि स्वरंचना समजून घेण्याची आपल्या क्षमता, अशा प्रकारची दुहेरी कार्य काय करते या भाषिक क्षमता करत असतात। आणखी काय म्हणते चॉम्स्की काय म्हटलं की भाषा सर्जनाची यंत्रणा मुलांकडे ही काय असते, उपजत राहते आणि ती त्यांच्या चेता संस्थेच्या परिपक्वतेबरोबर विकसित होत जाते। यांनी या भाषा काय असतात, जैविक घटकांनी ती बांधली जाते। यालाच काय म्हटलं जातं, लँग्वेज अक्विजिशन डिव्हाइस असे म्हटलेले जाते। ओके, या आता यांचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत इथे संपतो यांचा। आता पुढील जो म्हणजे हा एक व्हिडिओ मी थॉर्नडाईक यांचा एक अपलोड करेन आणि त्यानंतर मी काय करेन की नॉम चॉम्स्कीचे कोणते प्रश्न उत्तर आलेले आहेत, कोणत्या आपले जे सीटेट झालं किंवा आपलं TET झालं, यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न उत्तर यांचे आले नॉम चॉम्स्कीचे, ते आपण त्याचा व्हिडिओ अपलोड करेन। म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की नॉम चॉम्स्कीचे कशा प्रकारचे प्रश्न उत्तर येतात। आणि लवकरच मी तुम्हाला एक मॉर्फिम आहे तो फोनिम ह्यांचा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करते। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।